अचानक मला सिरियलचे कॉल टाइम्स यायचं बंद झालं. मला असं वाटायचं की लोक हसतील मग आपल्यावर किंवा असं समजतील की हिला तर काहीच नाही माहिती. त्या एखाद्या व्यक्तीमुळे मला राग आलेला आहे किंवा ती एखादी व्यक्ती माझ्याशी असं वागली ना म्हणून माझी खूप चिडचिड होती. आणि त्यामुळे मी इतकं नुसतं पाठांतर करून अभ्यास केला जो मी पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत फक्त हेच करत राहिले. नमस्कार, माझं नाव किरण खोजे. मी मुंबईमध्ये ॲक्टर म्हणून काम करते, अभिनेत्री म्हणून. आणि मी मूळची अहमदनगरची आहे. माझा जन्म अहमदनगरमध्ये झाला आहे. माझं शिक्षणही अहमदनगरमध्ये झालं ग्रॅज्युएशनपर्यंत. आणि मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, नाट्यक्षेत्रातलं शिक्षण घेण्यासाठी मी दिल्लीला गेले, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये. आणि तिथे मी 3 वर्ष होते. आणि मग त्यानंतर मी काही काळ दिल्लीमध्ये काम केलं आणि आता मुंबईमध्ये स्थित आहे 2012 पासून. म्हणजे आता आपण 10 वर्ष झाली असं म्हणू शकतो, 10 ते 11 वर्ष. या 11 वर्षांमध्ये मी वेगवेगळी नाटकं, काही कमर्शियल नाटकं मराठीमध्ये आणि एक्सपेरिमेंटल थिएटर पण केलं हिंदीमध्ये. मग काही वेब शोज केले हिंदीमध्ये, मराठीमध्ये पण एखाद दुसरा वेब शो केला आणि फिल्म्स केल्या, TV सिरियल केली. तर असा आत्तापर्यंतचा माझा प्रवास आहे आणि तो पुढे चालू राहील असाच. आणि अशी मला आशा आहे. त्याचं कारण असं की हे क्षेत्र, जसं खूप लोक असं म्हणतात ना की नाट्यक्षेत्र किंवा सिनेमा क्षेत्र हे खूप अनस्टेबल आहे, इथे स्टेबिलिटी नाही आहे. त्यामुळे आपल्याला माहिती नसतं की पुढे काय घडणार आहे. पण हीच या क्षेत्राची मजा आहे की आपल्याला माहितीच नसतं की पुढे काय घडणार आहे. त्यामुळे आपण खूप जास्त फ्युचरचा विचार करून काही ठरवत नाही. जे येईल ते येईल. आणि ॲक्टिंगमध्ये पण तेच महत्त्वाचं आहे, जे आत्ता घडेल ते महत्त्वाचं आणि ते खरं. तर असं हे माझं क्षेत्र आहे. माझ्याविषयी काही सांगायचं म्हणजे माझं शिक्षण, जसं मी सांगितलं की शालेय शिक्षण माझं अहमदनगरमध्ये झालं. पण लहानपणी मला लिहिता वाचता येत नव्हतं. म्हणजे जसं लहान मुलांना आ ई येतं, मग त्यांना असे एक त्यांची स्वतःची नावं म्हणता येतात किंवा वाचता येतात, तसं मला येत नव्हतं. त्याचं कारण असं की मी जेव्हा पहिलीत होते तेव्हा मी खूप आजारी पडले होते आणि माझी खूप शाळा बुडली. मग शाळा बुडल्यामुळे मला यायचंच नाही. मग तसंच मला पुढच्या वर्गात टाकण्यात आलं. आणि मग माझ्या वडिलांना समजलं की हिला तर लिहिता वाचता येत नाही, तरी पण हिला पास करून पुढच्या वर्गात टाकलंय. असं कसं, माझ्या मुलीला तर लिहिता वाचता आलं पाहिजे. म्हणून मग त्यांनी मला दुसऱ्या शाळेत घातलं, पुन्हा पहिल्या वर्गात. आणि मला पहिल्यापासून आ ई क ख ग घ 1 2 3 4 असं सगळं शिक्षण पुन्हा मिळालं. मला पुन्हा शिकावं लागलं आणि मग मला वाचता यायला लागलं. पण या वाचनामध्ये माझं न कधीच साफ नव्हतं. खूप चुका व्हायच्या व्याकरणामध्ये. पण माझ्या घरच्यांनी मला कधी असं सांगितलं नाही की तुझं चुकतंय वगैरे वगैरे. त्यांच्यासाठी हेच महत्त्वाचं होतं की आपल्या मुलीला लिहिता वाचता येतंय. आणि त्यामुळे मी अभ्यासात पण खूप मागे असायची. आमच्या घरात सगळे खूप हुशार, सगळ्यांची परीक्षेमध्ये नंबर यायचा 1 ते 5 मध्ये. माझा यायचा 23वा किंवा 30वा. आणि घरच्यांचं असं जसं पास झाली ना पुष्कळ झालं. पण मला खूप वाईट वाटायचं. मला असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही, आपल्याला काही समजत नाही, किंवा आपल्याला सगळे बुद्धू म्हणूनच गृहीत धरतात, किंवा आपण ढच आहोत. आणि कुठेतरी ना हे मनात साचायला लागलं की आपण जे वाचतो ते आपल्या लक्षात राहत नाही, मग आपल्याला वाचायलाच नको. म्हणून मी काही वाचन करायचं नाही खूप वर्षांपर्यंत. म्हणजे अगदी NSDला जाईपर्यंत मला असं वाटायचं की मी कुठली कथा वाचली, कादंबरी वाचली तर ती माझ्या लक्षातच नाही राहणार. मग पेपर वाचण्यात मला इंटरेस्ट नसायचा लहानपणी. घरचे सगळे रोज आलेला पेपर वाचायचे. मला असं व्हायचं की मला नाही वाचायचंय, मला बोर होतं. पण हळूहळू जसं मी नाट्यक्षेत्रात वळले, मी नाटकात कामं करायला लागले, हौशी रंगमंचावर. मग माझी आई मला नेहमी म्हणायची की तुला जर नाटकात काम करायचं असेल आणि अभिनयात काही करायचं असेल तर तुला वाचलं पाहिजे. आणि तू वाचनच करत नाही, एवढ्या कंटाळ्यावरती कसं होणार तुझं. पण मला असं वाटलं की मी स्क्रिप्ट वाचते ना, तेवढं पुरेसं आहे. म्हणजे स्क्रिप्ट वाचते, पाठांतर माझं डायलॉग मस्त पाठ करते, तर ठीक आहे ना, म्हणजे तेवढ्यात चालून जाईल.
पण खरं तर ते तसं नाहीये. तेवढ्यात चालून नाही जात. आपल्याला वाचावं लागतं. हे मला खूप नंतर आत्ता समजायला लागलं. म्हणजे गेल्या एक 5-6 वर्षांमध्ये माझा वाचनाचा स्पीड वाढला, माझं वाचन सुधारलं. वेगवेगळे लेखक, वेगवेगळ्या भाषांमधले लेखक, ते काय लिहित आहेत, काय त्यांनी नवीन काय मांडलेलं आहे, जुनं काय लिहिलंय, काही क्लासिक नॉवेल्स आहेत, तर ते मी वाचायला लागले. ही सगळी आवड निर्माण व्हायचं कारण माझी आई, जी खूप वाचन करायची, माझा भाऊ खूप वाचतो, माझी बहीण, आजोबा, म्हणजे आमच्या घरातलं वातावरण हे असं होतं की वाचन करणार, त्यानंतर त्याच्यावर चर्चा करणार. माझी आई खूप फिल्म्स बघायची लहानपणापासून. म्हणजे ती जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा त्यांच्याकडे असं असायचं की आठवड्याभरातून एक दिवस जाऊन एक पिक्चर बघून यायचा, किंवा जो नवीन पिक्चर येईल तो जाऊन बघायचा सिनेमा हॉलमध्ये जाऊन. त्यामुळे तिला खूप गोष्टी माहिती होत्या ज्या मला नव्हत्या माहिती. तर असं हे माझं सगळं आपण म्हणूयात नाट्य क्षेत्रातले किंवा अभिनय क्षेत्रातले संस्कार झाले. पण त्याच्या आधी मी खूप वेगळी होते. ती अशी की जसं मी सांगितलं की मला लिहिता वाचता यायचं नाही. मग जसं घरातल्या मुलांचे, माझ्या भावंडांचे सगळ्यांचे नंबर यायचे, तर परीक्षेच्या वेळेस मला खूप भीती वाटायची. आणि मग मी खूप रडायचे आईकडे की तू माझा अभ्यास घे, तू जेवण वगैरे सगळं सोडून दे. माझ्या आईने माझा अभ्यास 8वी पर्यंत घेतला. मला तोपर्यंत भीती वाटायची परीक्षेची की मला काहीच आठवणार नाही. मग मी हळूहळू स्वतःहूनच अभ्यास करायला लागले की ठीक आहे आता मी करेन. पण मग नंबर कधी यायचाच नाही. मग मी खूप रडायचे रिझल्टच्या दिवशी की मी एवढं लिहिलं, एवढा अभ्यास केला, तरी पण माझा नंबर आलाच नाही परीक्षेत. माझा खूप असं 30वा वगैरे नंबर आलाय. आणि त्यामुळे मी इतकं नुसतं पाठांतर करून अभ्यास केला, जो मी पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत फक्त हेच करत राहिले. नुसतं पाठांतर करायचं, परीक्षेत किती मार्काचं लिहितोय आपण ते बघायचं आणि अभ्यास करायचा आणि मार्क मिळवायचे. जेव्हा आता मी वाचन सुरू केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला मार्क किती मिळतात हे महत्वाचं नाहीये, मला किती समजतंय हे जास्त महत्वाचं आहे. मार्क कमी मिळाले तरी चालतील, कमी लिहिलं गेलं पेपरमध्ये तरी चालेल, पण तो विषय मला किती महत्वाचा वाटतोय, तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, त्याने मला काय ज्ञान मिळतंय हे किती महत्वाचं आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला वाचनासंदर्भात गोडी निर्माण झाली. अजूनही मला जर एखादं नॉवेल वाचताना किंवा एखादी कथा वाचताना वाचता वाचता आपण वाचत जातो आणि आपल्या लक्षात नाही राहत की आपण काय वाचलंय, तर मी पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करते. ते पुस्तक संपणं महत्वाचं नाहीये किंवा किती दिवसात संपतं हे महत्वाचं नाहीये. जे तुम्ही वाचताय ते किती तुमच्या डोक्यात जातंय, त्याचा तुमच्या दैनंदिन आयुष्यात तुम्हाला काय त्याचा फायदा होतोय हे महत्वाचं आहे. हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला वाचनाची गोडी निर्माण झाली. आणि तेव्हा मला ती एक गोष्ट समजली की कुठलाही विषय असेल त्याच्याबद्दल आनंद किंवा त्याच्याबद्दल आपुलकी तेव्हाच वाटते जेव्हा ती आपल्याला समजते. मग ते गणित असो किंवा कुठली भाषा असो, जसं इंग्रजी असेल किंवा इतर कुठले विषय असतील. मग पुढे गेल्यानंतर मी जेव्हा मग NSDत गेले, मग तिथून बाहेर पडले, मग मी जेव्हा सिरियल्समध्ये आणि याच्यात काम करायला लागले, फिल्म्समध्ये, तेव्हा सर्वात पहिले मला सिरियलमध्ये काम करायची खूप भीती वाटायची. मला असं वाटायचं की आपण आपली एक कमिटमेंट देतो आणि एवढी ह्यूज कमिटमेंट, कारण 18 तास शूट असतं, ते कसं आपण करू शकू, आपल्याला काहीच करायला मिळणार नाही. आणि मी एक पहिली हिंदी सिरियल केली होती. तर त्यावेळी म्हणजे खूप वर्षभराने मला काम मिळालं होतं. वर्षभर माझ्याकडे काहीच काम नव्हतं आणि तेव्हाच मला सिरियल पण मिळाली, मला एक मराठी नाटक पण मिळालं. मग मला असं झालं की आपल्याला तर नाटक तर करायचंच आहे, कारण रोज प्रयोग होत आहेत आणि आपल्याला रोज काहीतरी करायला मिळते. वर्षभर आपण काहीच केलेलं नाहीये. आणि त्याच वेळेस सिरियलचं पण शेड्यूल लागलं, मग मला सुट्टी मिळायची नाही. मग मी ते कसं तरी मॅनेज केलं आणि अचानक मला सिरियलचे कॉल टाइम्स यायचं बंद झालं आणि मला समजलं नाही की हे का बरं होतंय.
मग मी 8 दिवस झाले, 10 दिवस झाले आणि मी रोज बघायचे की अच्छा सिरियलमध्ये तर माझ्या फॅमिलीतले सगळे जण आहेत आणि मीच नाही आहे. मग एक दिवस मी फोन करून विचारलं. तेव्हा मला कळलं की त्या सिरियलमध्ये त्यांनी रिप्लेसमेंट शोधलेली आहे, कारण त्यांना कोणीतरी नोन फेस हवा होता आणि मी खूप नवीन होते. ज्या दिवशी मला ते समजलं की मी त्या सिरियलमध्ये नाहीये, त्या दिवशी मला खूप हायसं वाटलं आणि खूप खूप रिलॅक्स पण वाटलं की आपल्याला काहीतरी असं करायला मिळतंय जे आपल्याला पाहिजे. आणि मी त्या प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे मला त्यांनी सांगितलं की काय की तुमचा ना अभिनयाचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणजे आम्ही रिप्लेसमेंट शोधली आहे. आणि ह्या बाबतीत मला खूप म्हणजे क्वेश्चन मार्क झालं की अभिनयाच्या बाबतीत प्रॉब्लेम. तेव्हा मी मात्र स्पष्टपणे त्यांना सांगितलं की सर, अजूनपर्यंत मला कुठलाही सीन असा आलेला नाही की ज्याच्यात तुम्हाला असं समजेल किंवा मलाही असं वाटेल की मी काही अभिनय केलाय किंवा काय, तर आपण ह्याविषयी नको बोलायला. पण मग मला खरं कारण समजलं की त्या सिरियलमध्ये त्यांना कोणीतरी नोन फेस हवं होतं आणि त्यांनी ते शोधलं होतं. पण तो अनुभव जो होता तो माझ्यासाठी खूप चांगला होता, कारण ती सिरियल एक 3-4 महिने चालली होती, त्यामुळे मला सिरियलचं काय विश्वास असतं ते समजलं होतं. आणि त्यावेळेस मला हे समजलं की मला काय करायचंय. कारण जरी आपल्या हातातून सिरियल गेली याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. मला खूप असं भारी वाटलं की वा, बरं झालं की आपल्या हातात आता काहीच नाही आहे सिरियल, आता आपण मस्त नाटक वगैरे करू शकतो. आणि मग पुन्हा नाटकाकडे वळले. मग मी पुन्हा एक्सपेरिमेंटल थिएटर केलं बरेच वर्ष. मग हिंदी फिल्म मिळाली मला त्यानंतर. तलवारमध्ये मी काम केलं. तलवारचा अनुभव खूप वेगळा होता. ती एक रिअल इन्सिडेंटवर बेस्ड फिल्म होती, त्यामुळे तिथे मला हे समजलं की तुम्हाला प्रिसाइजनेस काय असतो, मला किती प्रिसाइज राहावं लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये, कारण ती घटना जी घडली होती तशीच आम्हाला तसेच सिक्वेन्सेस आम्हाला द्यायचे होते. तर तिथे तो अनुभव आला. आणि हळूहळू मग नाटक, फिल्म्स आणि सिनेमा, हळूहळू नाटक, फिल्म्स, वेब शोज असा माझा प्रवास चालू झाला. तर ती मी जिला लिहिता वाचता येत नव्हतं अजिबात, तिला नाटकं मिळायला लागली, तिला वाचता यायला लागलं, तिला वाचनाची गोडी लागली, आवड लागली. आणि आता सुद्धा घरात सुद्धा म्हणजे मी लहान असताना मला सगळे हसायचे, म्हणजे गमतीत हसायचे की तुला हे पण माहिती नाहीये का, तुला एवढं पण नॉलेज नाही का, तुला तर जनरल नॉलेज काहीच नाहीये. तेव्हा मी त्यांना म्हणायचे, मला वाईटही वाटायचं. भाऊ बहीण माझ्यावर जेव्हा हसायचे तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. आणि मग मी त्यांना म्हणायचे की तुम्ही माझ्यावर हसताय, तर हसण्यापेक्षा मला सांगा ना की काय ह्याचा अर्थ काय आहे, किंवा मला काय नाही माहितीये ज्याच्याने मला माहिती होईल, तुम्ही नुसतेच हसताय. तेव्हा मी ते असं त्यांना म्हणायचे, पण कुठेतरी आतमध्ये मला असं वाटायचं की आपल्याला नाही माहिती काहीच, आपल्याला काहीच नाही येत. पुढे आल्यानंतर नाटक, सिनेमा, वेब शो या सगळ्या गोष्टींमध्ये कामं करताना जो कॉन्फिडन्स मला यायचा तो मात्र इतर वेळेस लोकांशी बोलताना नसायचा. ग्रुपमध्ये बोलताना असं वाटायचं की आपण नको बोलायला, काही आपल्याला नाही माहिती, आपण चुकीचं बोललं तर लोक हसतील आपल्यावर. आणि हे खूप वर्ष राहिलं. हे जवळपास म्हणजे आत्ता एक 3-4 वर्षांपर्यंत असं होतं की एखाद्या गोष्टीबद्दल मला माहिती असलं तरी सुद्धा मी बोलायचे नाही, कारण मला असं वाटायचं की लोक हसतील मग आपल्यावर, किंवा असं समजतील की हिला तर काहीच नाही माहिती, ही नुसतंच चांगला अभिनय करते, हिला दिलेली स्क्रिप्ट ही चांगलं पाठ करून बोलते, पण बाकी तर हिला काहीच नाही माहिती. जेव्हा मी आजूबाजूच्या लोकांचा विचार केला आणि आजूबाजूच्या लोकांना बघितलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की असे बरेच लोक आहेत ज्यांना बऱ्याच गोष्टींमधलं माहिती नाहीये, तेव्हा ते विचारतात किंवा ते स्पष्ट सांगतात की मला नाही माहिती ह्याच्यातलं काही, आणि मला हे जरा समजून सांग, किंवा मला हे कशा बाबतीत तू बोलतेस ते सांग. हे जेव्हा ते म्हणाले काही दिग्गज लोक, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या जगात असं कोणीच नाहीये की ज्याला सगळं नॉलेज आहे, आणि म्हणून मला पण घाबरायचं काही कारण नाही. मग मी स्टेप बाय स्टेप विचारायला लागलो की मला नाही माहिती आहे, मला या बाबतीत सांगा. मग ती खूप साधी गोष्ट असली तरी पण मी विचारायला लागले की म्हणजे
फॉर एक्झाम्पल आता बऱ्याच वेळेस एक्सेल शीटमध्ये येतं ना TBD. मग मला असं आलं की हे TBD म्हणजे काय आहे. मग मी विचारलं तर तेव्हा त्यांनी सांगितलं दिस इज टू बी डिसाइड. आणि मला असं वाटलं की मी जर विचारलं तर ती व्यक्ती असं हसेल किंवा बाजूला जाऊन हसेल आणि म्हणेल अरे हिला तर एवढं पण नाही माहिती. पण जेव्हा मी विचारलं आणि त्यांनी साध्या सोप्या सरळ भाषेत नॉर्मली जेव्हा सांगितलं तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की ओके, जर तुम्हाला नाही माहिती आहे तुम्ही विचारा. माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा टप्पा अजून एक आला, तो म्हणजे थेरपीचा. जसं सगळ्यांचं ब्रेकअप होतं तसं माझं पण ब्रेकअप झालं. आणि मग मला असं वाटलं की मी खूप म्हणजे नॉर्मल आहे, हे तर सगळ्यांच्याच आयुष्यात होतं ना, मग माझ्या पण आयुष्यात झालं. असे 2 वर्ष गेले. पण मग त्या 2 वर्षांमध्ये ज्या लहानपणीच्या गोष्टी होत्या, म्हणजे जसं मला लिहिता वाचता यायचं नाही किंवा माझी परीक्षा आल्यावर माझे हातपाय गळून जायचे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या 2 वर्षात व्हायला लागल्या. आणि त्याचा संदर्भ लागत नव्हता मला की हे असं का बरं होतंय. कुठल्याही मीटिंगला जायचं असेल किंवा कुठल्याही ऑडिशनला जायचं असेल तर भीती वाटायची किंवा हातपाय थरथर कापायचे किंवा पायात गोळे यायचे. मग ही गोष्ट मी बोलता बोलता संदेश कुलकर्णी जे रायटर डिरेक्टर आहेत त्यांच्याशी एकदा डिस्कस केली की असं असं होतं. आणि मग त्यांनी सहज बोलताना मला म्हणे की तू असं थेरपी वगैरे का नाही घेत. ते म्हटलं की मला नाही माहिती की त्याच्या बाबतीत कसं आपण पुढे जायचं, पण माझे वडील नेहमी मला म्हणायचे की तू थेरपी घे, चांगली असते वगैरे असं. पण मी कधी ते सिरियसली घेतलं नव्हतं. जेव्हा मी पहिलं सेशन केलं थेरपिस्ट सोबत त्यावेळेस मला असं जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे इथे मी येऊन बोलू शकते तर मला कोणी हसणार नाही, मला कोणी जज करणार नाही. आणि त्या मॅमने पण मला जज केलं नाही, काय नाही. त्यांनी विचारलं की तू कशासाठी आली आणि त्यांनी मस्त शांततेत ऐकून घेतलं. जसं मी तोडक्या मोडक्या भाषेत, जसं काही इंग्लिश माझं चांगलं नव्हतं तर मी जसं बोलता येईल तसं त्यांच्याशी ते बोलले आणि त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं. त्या 1 तासानंतर मला हे जाणवलं की मला खूप हलकं वाटतंय, मला खूप भारी वाटतंय, मला परत यायचं. असं करून परत 8 दिवसांनी गेले, मग 8 दिवसांनी गेले. असं करत करत मी जवळपास 3-4 वर्ष थेरपीचे सेशन्स घेतले आणि ते वेगवेगळ्या टप्प्यांवर, म्हणजे माझं ब्रेकअप, त्याच्यानंतरची मी आणि माझं बालपण. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की जसं मला लिहिता वाचता येत नव्हतं किंवा घरातले हसायचे किंवा बाहेरचे हसायचे, ह्या सगळ्या गोष्टी ब्रेकअप नंतर कशा त्या कनेक्ट झाल्या किंवा त्याच वेळेस माझे वडील खूप आजारी पडले. मग मला परत एकदा असं झालं की मला कोणाचाच आधार नाही आहे. मग वडील नीट झाले, मग वर्षभरात माझी आई गेली. मग परत मला असं जाणवलं की आणि माझी आई गेली आणि त्यानंतर साधारण 1 महिना 1.5 महिन्याने मला एक नाटक मिळालं. त्या नाटकाच्या प्रॅक्टिसला, तालिमीला मी गेले पहिले 8 दिवस. आणि रोज जाताना मला असं वाटायचं की मला ना काहीच नाही येणार आहे, मला काही वाचताच येणार नाहीये, मला काही बोलताच येणार नाही किंवा मला स्टेजवर उभंच राहता येणार नाहीये. आणि शेवटी मी 10 दिवसानंतर त्यांना सांगितलं की मला नाही जमणार हे नाटक करायला. मग ते मी नाही केलं नाटक. मग पुन्हा 2 महिन्यांनी अजून एक नाटक मिळालं. त्याच्या प्रॅक्टिसला जायचे तर मला डायलॉगच आठवायचे नाही, ततपप व्हायचं, खूप अवघड असं वाटायचं की मी बोलूच शकणार नाही, घाम यायचा. मग परत थँकफुली त्याच वेळेस त्या नाटकाचे काहीतरी प्रयोग कॅन्सल झाले आणि ते नाटक थांबलं. ते नाटक थांबल्यावर परत मला असं बरं वाटायला लागलं की वा बरं झालं. मग थेरपीच्या सेशन्समध्ये माझ्या हे लक्षात आलं की हे सगळं का होतंय. कारण लहानपणी माझी आई माझा अभ्यास घ्यायची परीक्षा असताना वगैरे, तर तेव्हा मला खूप कॉन्फिडन्स यायचा. आणि आत्ता माझी आईच नाहीये, तर कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळ्या गोष्टी कनेक्ट होत आहेत आणि त्यामुळे माझा कॉन्फिडन्स जातो. पण मग थेरपीमुळेच माझ्या हे लक्षात आलं की ओके, पण ती जी लहानपणीची किरण आहे आणि आत्ताची किरण आहे याच्यात फरक आहे ना. आत्ताची किरण अडल्ट आहे, ती सांभाळू शकते सगळं. असा मी जेव्हा स्वतःला कॉन्फिडन्स दिला तेव्हा मी हळूहळू पुन्हा व्यवस्थित पायावर उभी राहिले. आणि त्यानंतर पण खूप प्रसंग आले आयुष्यात, वडीलही गेले त्यानंतर. पण तरी सुद्धा एका गोष्टीमुळे मी व्यवस्थितरित्या सर्व्हाइव्ह करू शकले, ते म्हणजे थेरपी, मानसोपचार. कारण ते खूप 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 गरजेचे आहे. आजही काही गोष्टी अशा घडतात
की जेव्हा असं वाटतं की आपल्यासोबत कोणीच नाही आहे किंवा आपण हे हँडलच करू शकणार नाही कुठलीही सिच्युएशन, किंवा खूप पटकन राग येतो, तो त्या रागाचं कारण नेमकं काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला आपल्या आतला आवाज ऐकणं गरजेचं आहे. कारण आपल्याला असं वाटतं की त्या एखाद्या व्यक्तीमुळे मला राग आलेला आहे किंवा ती एखादी व्यक्ती माझ्याशी असं वागली ना म्हणून माझी खूप चिडचिड होते. पण खरं कारण ते नाहीये. ती व्यक्ती हे फक्त एक निमित्त आहे. काहीतरी आतमध्ये आहे जे आपल्याला अपसेट करत असतं आणि त्या व्यक्तीमुळे ते ट्रिगर होतं आणि मग आपल्याला असं वाटतं की आपली चिडचिड होती ती त्या व्यक्तीमुळे. ह्या गोष्टींचा अभ्यास जेव्हा सुरू झाला तेव्हा लक्षात आलं की फक्त अभिनय किंवा फक्त स्क्रिप्ट वाचन किंवा एखादी भूमिका ही महत्वाची नाहीये, तर आपलं आयुष्य आपण कशा पद्धतीने समजून घेऊ शकतो हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचा उपयोग आपल्याला अभिनयात होईल आणि त्याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात पण होऊ शकतो, नाही होतोच. तर अशी माझी जर्नी आहे. खूप असे अपडाऊन्स आहेत, कधी सरळ आहे, कधी वर कधी खाली आहे, पण खूप मजेशीर पण आहे. सो अशा पद्धतीने माझी लाईफ जर्नी झालेली आहे. म्हणजे लहानपणी वाचता येत नव्हतं, आता वाचनाची आवड निर्माण झाली. आता नेहमी सतत एक पुस्तक सोबत असतं. किंवा जशी मी सुरुवात केली होती, मी जेव्हा नगरमध्ये नाटकांमधून कामं केली तेव्हा हौशी रंगमंचावर कामं केली तेव्हा मुख्य भूमिका होत्या. पण जेव्हा खूप मोठ्या अशा महासागरात आले, मुंबईसारख्या ठिकाणी जरी प्रशिक्षण घेतलेलं असलं तरी छोट्या छोट्या रोल्सपासून सुरुवात झाली होती. एकेका सीनचे रोल्स होते आणि मग हळूहळू आता एक फुल फ्लेज 2.5 तासाचा सिनेमा मला मिळाला, ज्याच्यात माझी पूर्ण एक मुख्य भूमिका आहे. तर असा हा जो प्रवास आहे हा खूप गमतीशीर आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे आणि खूप हवाहवासा वाटणारा पण आहे. कारण हे जितकं सोपं आहे तितकं सोपं नाहीये, पण ते सोपं करत गेलं की खूप सगळं सोपं वाटतं.